भारतीय हवामान विभागाकडून यावर्षी मान्सूनवर पडणाऱ्या एल निनोच्या प्रभावाची शक्यता नाकारण्यात आलेली आहे। एल निनोमुळे मान्सूनच्या पावसावर मोठा प्रभाव पडतो, मान्सूनच्या प्रमाणात घट होते। एल निनोची निर्मिती ही प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यामुळे होते। एल निनोचा परिणाम हा भारतात मान्सून दरम्यान पडणाऱ्या पावसावरती होत असतो। एल निनोमुळे भारतातील पर्जन्यमानामध्ये सरासरीच्या तुलनेत घट होते। दरम्यान सोमवारी भारतीय हवामान विभागाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आयएमडीचे संचालक एम महापात्रा यांनी म्हटलंय की हवामान अंदाज तसंच आंतरराष्ट्रीय अंदाज या आधारावर आपण असं म्हणू शकतो की या वर्षी मान्सूनवर एल निनोचा प्रभाव पडणार नाही। या वर्षी आपल्याला न्यूट्रल परिस्थिती पाहायला मिळू शकते, त्यामुळे देशात यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान 2023 मध्ये एल निनोचा मोठा प्रभाव हा मान्सूनवरती पडल्याचं पाहायला मिळालं होतं। एल निनोमुळे मान्सूनच्या प्रमाणात सरासरी 8% घट झाली होती, तर गेल्या वर्षी ना निनाच्या प्रभावामुळे 8% अतिरिक्त मान्सूनचा पाऊस पडला, ज्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळालं। 2023 मध्ये एल निनोमुळे कोरडा दुष्काळ होता, तर 2024 मध्ये ना निनामुळे ओला दुष्काळ होता। मात्र यंदा सरासरी इतकाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे। पुढे बोलताना महापात्रा यांनी असं देखील म्हटलंय की या वर्षी मान्सून सामान्य होण्याचा अंदाज आहे। मात्र त्यापूर्वी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये देशात हीट वेव्हचा तडाखा बसू शकतो। तापमान सरासरीपेक्षा अधिक असणार आहे। देशातील काही भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या देखील वर जाऊ शकतं। हे तापमान सरासरी तापमानाच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअसनं अधिक आहे। पूर्व उत्तर भारतामध्ये प्रचंड उष्णता पाहायला मिळू शकते, असं त्यांनी यावेळी म्हटलंय। महाराष्ट्रात देखील पुढील 2 महिने प्रचंड उकाडा जाणवणार आहे। सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे।